7 विरुद्ध 1 असे लढत सेमीफायनलचा पहिला सामना जगदंबा कापोली विरुद्ध श्री बापदेव गोंडकर. हा सामना असणार आहे राज श्री बापदेव गोंडकरचा 10 नंबर जशी परिधान करणारा सर्विस राज आणि विरुद्ध असणार आहे जगदंबा कापोलीचा 3-2 सर्विस साठी 8 नंबर जर्सी परिधान करणारा हा खेळाडू सांगून लगेच पुढचा राऊंड मध्ये सेमीफायनल दुसरा मंग्या 7 नंबरची जर्सी परिधान केलेला एक शांत स्वभावाचा खेळाडू आणि गोटेगावचे एक समालोचक म्हणून ज्यांची आपल्या नावाचा दबदबा या पंचक्रोशीमध्ये नाव केलेलं आहे ते सार्थक गाणेकर ते देखील आता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. हा सामना असणार आहे राज पाटील विरुद्ध राज. जगदंबा कापोली विरुद्ध पुन्हा डोक्याची घंटा 6 नंबर खेळाडूचा चांगली मॅच पाहायला मिळते. आतापर्यंत श्री बापदेव गोंडकर संघाची 10 नंबर आणि 7 नंबर जशी परिधान करणारे दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि केलेला संघ श्री बापदेव संघ. काय होतं कशा पद्धतीने मॅच होऊ शकते. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि कबड्डीचा खरा रायगड जिल्हा म्हणजे कबड्डीची मंडळी म्हणून ओळखली जाते. सामना सेमीफायनलची लढत आपण मैदानामध्ये म्हसळ तालुक्यातील संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रीवर्धन तालुक्यातील संघ या 2 संघांमध्ये आपल्याला कबड्डीचा खरा या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु संघ सुंदर प्रयत्न या ठिकाणी होता चढाईपट्टीचा परंतु बाद व्हावे लागले. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चढाईसाठी निघाला रोहित जय बापदेव गोंडकर अपक्ष संघ. जर आपण पाहिला तर जगदंबा कापोली सेमीफायनलचा हा सामना मैदानामध्ये या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. रोहित चढाईसाठी गेलाय आता सुरुवात झाली आहे परंतु या ठिकाणी नक्कीच या सामन्याला रोहितचा आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा हा पहिला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं चिंचबंधा क्रीडा मंडळ आयोजित 65वा हा क्रीडा महोत्सव आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रायगड जिल्ह्यातील धुरंधर खेळाडू धुरंधर संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. जातो मैदानाकडे आपण पाहतोय शांत या ठिकाणी सामना चालू आहे. जय बापदेव गोंडकर अपक्ष संघ जर आपण पाहिला तर जगदंबा कापोली स्मरण चढाईसाठी निघालाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. परंतु या ठिकाणी आपण पाहिला उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय स्मरण पाटील. काय घडेल या सामन्यामध्ये कारण अजून या ठिकाणी पाहिलं तर आताच सामन्याला सुरुवात झाली आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर चढाई करतोय हा चढाई पट्टू प्रत्येक संघाबिंगा दिला असेल ना गोंडकरच्या चढाईपट्टूला खुशखबर असेल. बोनस प्लस पॉईंट जर आपण घेतला तर सुरेशला बाद केलंय. परंतु पाहूया चढाई या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात. डायरेक्ट धोक्याची घंटा जिंकू केव्हा मरू माणुसकीच्या शत्रू संगे सुरू पक्कड केलं फुलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जय बापदेव गोंडकर संघाकडनं. परंतु जर आपण पाहिला तर इथं मात्र चांगली कामगिरी करताना पाहिला तर पंचांनी टेक्निकल पॉईंट दिलाय तो म्हणजे अपक्ष जगदंबा क्रीडा मंडळ कापोली संघाला. डाव्या कोपऱ्यामध्ये आपण चढाई पाहतोय
4 खेळाडूंच्या रन क्षेत्रामध्ये धावून गेलाय हा चढाईपट्टू आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. परंतु मैदानामध्ये काय घडलंय, चढाईपट्टूला मात्र बाद व्हावं लागलंय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. टाइम आउट या ठिकाणी. या ठिकाणी दोन्ही पंचकर उद्योगपती शुभम पाटील यांचा मान सन्मान केला जातो. गावदेव क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी मान सन्मान केला जातो. हर्षल पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. चढाईसाठी आपण पाहिला तर हा चढाईपट्टू आपण डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी पाहतो. शांतरित्या चाललेला हा सामना कोणतीही गडबड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. जर्सी क्रमांक 10 जर आपण पाहिला तर क्रिकेटमध्ये आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांचा क्रमांक आपण पाहिला जर्सी नंबर 10 नंबर पाहत आहे आणि मानसन्मान या ठिकाणी केला जातो शुभम पाटील यांचा. या ठिकाणी आणि शांतरित्या या ठिकाणी चढाई आपल्याला पाहायला मिळाली. राज यांची रिक्तहस्ता मागेपर्यंत त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 10 वारंवार जर्सी क्रमांक 7 आपण पाहत आलोय. वारंवार चढाई या चढाईपट्टूचा पाहायला मिळतात. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट धोक्याची घंटा राज पाटील चढाईसाठी निघाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाले. दोनकडे एक गुण त्या ठिकाणी दिला गेलाय एक एक संघाला. पाहूया चढाईपट्टू आपण पाहतोय जर्सी क्रमांक 10 मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी झालाय. गुण संपादन केलंय, यश संपादन केलंय प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 5 मैदानामध्ये आपण पाहतोय रोहित पाटील याची चढाई. सामना पाहायला मिळतो. सुरेख सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतो. नक्कीच खेळाडूंनो तुम्ही मनात असं सांगू नका की मी गेम चेंजर आहे, माझ्यामुळे माझी टीम आहे हा तुमचा गर्व आहे. कारण टीम मुळे तुम्ही हा तो विसरू नका. वाईट वेळ सुद्धा टीम तुम्हाला पाठीशी घालते. सामना रंगत मैदानामध्ये एका बाजूला पाहिलं तर श्रीवर्धन तालुक्यातील जगदंबा क्रीडा मंडळ कापोली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ जय बापदेव गोंडगर संघ. यानंतर पुढील दुसरा सेमीफायनल आपल्याला पाहायला नक्कीच या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. ओम जागमाता कापोली विरुद्ध ओम चिंचबादेवी भोरी पंचतन या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरची चढाई पाहायला मिळते. काय फुटबॉल पाहायला मिळाला मैदानामध्ये. जर्सी क्रमांक 7 धोक्याची घंटा. इथे मात्र यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या आणि इथे मात्र संपादन केलं. समाधान करण्यासाठी अतिशय सोडकर आपण देखील मी विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. एक जबरदस्त समालोचक अतिशय सोडकर विनंती असेल या ठिकाणी आपण देखील यायचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण हा सामना मैदानामध्ये पाहतोय. जय बापदेव गोंडगर अपक्ष संघ, जगदंबा क्रीडा मंडळ कापोली संघ, राज पाटील यांची चढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 7. नक्कीच या खेळाडूची चर्चा होते मैदानामध्ये. आपण पाहायला काय खेळी पाहायला मिळतो.
ना फुटबॉल या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जो बाजू डोंगर अपक्ष संघ जर आपण पाहिला तर जगदंबा कापोली संघ. जर्सी क्रमांक 11 मैदानात निघाला. ज्याच्या पायात टोपटे वादळ असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. 6 जणांच्या रणक्षेत्रात चढवताना निघाला. मध्यंतरानंतर गुलाबी जगदंबा कापोली 6 गुण आणि एका गुणाची आघाडी नाममात्र, परंतु सामना समान गुणावरती पाहायला मिळतो. जगदंबा कापोली यांच्या प्राणात निघाला. पाहूया किती गुणांचा लढाई आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त चढाई करते. आता मात्र इतके असते मागे बघते. जर्सी क्रमांक 11 वादळी तयारी करण्यास सक्षम खेळाडू पाहायला मिळतो. पक्षाचे कुटुंब पाहायला मिळते. आता मात्र मागे बघते. पुन्हा चढाईसाठी निघाले जर्सी क्रमांक 10 ते वादळी चढाई करण्यास बांधील असलेल्या खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. खेळाडूमध्ये एका चढाईमध्ये क्षमता जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्यामुळे सांगा जर्सी क्रमांक 5 जगदंबा कापोली विरुद्ध जय भारतीय जर्सी क्रमांक 7 एक वादळी चढाई करण्यास मागे असलेला खेळाडू आपण मैदानात पाहतो. कारण एका चढाईमध्ये मल्टीप्लेअर जोर संख्या आणण्याची क्षमता या खेळाडूमध्ये प्राप्त झालेली आहे. पाहूया आता मात्र जर्सी क्रमांक 11 एका चढाईमध्ये मात्र एक जोर संख्या प्राप्त करते. एक गुणाचा संघ दाखल करतो. नक्कीच या ठिकाणी शेवटच्या चढाईपर्यंत या सामन्यामध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर्सी क्रमांक 7 अगदी वारंवार चढाईमध्ये पाहायला मिळत आहे. कुठे काय स्पीड आहे जसं वाऱ्यासारखा संपादन करतोय जय पाहायला मिळतो. राज पाटील चढाईसाठी निघाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी, परंतु रंगलाल मातीचा खेळ निघल्या छातीचा, कोण जिंकणार कोण हारणार येणारा काळच मित्रांनो आपल्याला सांगणार आहे की या स्पर्धेचा अंतिम विजय संघ कोण होणार. सुरुवातीपासून जसे मनावरती या ठिकाणी
मिळते मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला राज पाटील याची चालक पाहायला मिळते. काय वेग आहे, जसा रुलाबसी ट्रेन आपल्याला पाहायला मिळते तसाच वेग आता पाटील याच्या चालकामध्ये पाहायला मिळते. ध्यान ध्यान करायला आपल्याला पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामना समान आपल्याला पाहायला मिळते. काय सामना या ठिकाणी काल मी अगदी म्हटलं तर शेवटच्या 40 मिनिट हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच सार्थक जसे क्रमांक 7 जबरदस्त हा वेटर मुकाबला पुन्हा एकदा खेळले सगळे जैसे क्रमांक 11 पाहुण्या 4 पे जैसे संपादन करेल का नाही मला थांब आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतो. दोन्ही संघांना एक गोल प्राप्त गोल संघाचा पहिले पाय पडला ना सामना संपन्न शेवटचे 4 मिनिट असतील. धनार्दन चालक करावे लागतील मित्रांनो. जय बांगूर या संघाला परंतु आपल्याला पिछाडी पाहायला मिळत नाही. समान दिनावरती या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. या ठिकाणी फेब्रुवारीवर खेळण्याचा प्रयत्न जगमा केल्यामुळे काहीही संघाकडे पाहायला मिळतोय. धोक्याची घंटा याचे संपादन करावं लागेल. संपादन करावं लागेल. जिंकू किंवा सामना संपला शेवटची 3 मिनिटे. काय घडेल या सामन्यामध्ये 5 खेळाडूच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेला विरुद्ध पाटील. परंतु इथे मात्र डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये तणाव पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणूनच मित्रांनो ज्याला राग तोच खरा कबड्डीचा वाघ. ज्याची मजबूत छाती तोच खेळेल खेळ कबड्डी. श्वास रोखून धरा कारण दुर्ला उडणार आहे. त्यांनी पाहण्याचा दुसरा सामना देखील अजून बाकी आहे. सामना रंगतो मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर जगदंबा काकोली आणि जय पाचदेव सोनगर संघ 4 किलोमीटर रणक्षेत्रात जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतो. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 10 यांच्याकडून एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. एक जबरदस्त सामना जबरदस्त सुरेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जगदंबा काकोली विरुद्ध जय वासदेव. धोक्याची घंटा असेल जैसे क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. जगदंबा काकोली यांच्या प्रांगणात आघाडी या ठिकाणी गोंडगर संघाकडे आहे. जर्सी क्रमांक 7 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. जगदंबा काकोली या संघाच्या प्रांगणात निघालाय. ज्याच्या पायात टोपते वादळ असा खेळ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आणि तुफान तिथे जिद्दला सोडली मित्रांनो. यशाकडे चालताना मेहनतीच्या काट्या सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असेल. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालेला राज जर्सी क्रमांक 11 जबरदस्त क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मदतच म्हटलं होतं. जय बापू गोंडरा संघ सुरुवातीला पोहोचवतो मग उसळतो. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. जबरदस्त चढाई
अगोदर पाहिला तर या ठिकाणी बापदेव गोंडे संघाने देखील पुनर्विचार केला, परंतु विनंती करतो या ठिकाणी सेमी फायनलचा दुसरा सामना मी सामना चालू होण्यापूर्वीच पुकार दिला होता. ओम जगमाता